श्री साईबाबा वाटिका मंदिर कारंजा लाड येथे संगीतमय साई चरित्र कथा ज्ञान यज्ञ यांचे भव्य आयोजन, पत्रकारांसह इतरही भक्तांचा सत्कार। कारंजा लाड प्रतिनिधी। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कारंजा शहरातील बालाजी नगर 2 येथे साई वाटिका नगरीत प्रथमच संगीतमय साई चरित्र कथा व ज्ञान यज्ञ भव्य आयोजन करण्यात आले। या आयोजनाचे आयोजक श्री साईबाबा वाटिका मंदिर बायपास कारंजा लाड समस्त भक्तगण येथील असून कीर्तन, संगीतमय काल्याचे कीर्तन असे विविध प्रकारचे कीर्तन आणि महाप्रसादाचा आनंद घेण्याकरिता भाविक भक्त येथे येतात। श्री संत साईबाबा शिर्डीतील आणि देशातील एकमेव देवस्थान असे जेथे मराठी माणसासह इतरही देशातील विदेशातील नागरिक भाविक भक्त तेथे जातात। अशातूनच कारंजा लाड नगरीत सुद्धा प्रथमतः संगीतमय साई चरित्रावर व्याख्यान करण्यात आले। साई कथाकार हरिभक्त परायण श्री अरुण महाराज रोहम साईबाबा साईधाम शिर्डी येथून कारंजा नगरीत आगमन होऊन त्यांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले। तसेच आमच्या माध्यमावर त्यांनी संवाद साधला आणि समाजाला मार्गदर्शन केले। साईबाबा वाटिका मंदिर बायपास कारंजा लाड येथील भक्तगण यांनी सुद्धा आमच्या माध्यमातून संवाद साधला। आयोजक श्री माननीय किशोर धाकतोड यांनी सुद्धा महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे आभार मानले आणि साई चरित्र कथा व ज्ञानयज्ञ या कार्यक्रमाबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच पत्रकार विनोद कुमार गणवीर, संपादक महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह, तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह यांच्या सहसंपादिका यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। तसेच इतरही भक्तांचे आणि आयोजक नाटिकेतील कलाकार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। चला तर मग बघूया आपल्या मनातील भक्तांनी मांडलेल्या भावना, जाणून घेऊया। मुलाखत मोनाली मॅडम, छायांकन विनोद कुमार सर। अशाच बातम्यांकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तसेच बातमी आवडल्यास कमेंट करा, इतरांनाही शेअर करा। तसेच लाईव्ह स्ट्रीमिंगकरिता व बातम्यांकरिता आम्हाला अवश्य संपर्क साधा। चला तर मग भेटूया पुढील बातमी सत्रात। तोवर मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील याच्यात। नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे कारंजा लाड येथील साईनगर येथील साई वाटिका, म्हणजे सुंदर वाटिका असं नाव आहे त्याचं, साईबाबा वाटिका मंदिर कारंजा लाड। तर येथे बालाजी नगर म्हणून आहे बायपास एरियामध्ये, भाग क्रमांक 2। तर आज त्या ठिकाणी छानपैकी असं श्री साईबाबा यांच्यावर आधारित, यांच्या जीवनावर आधारित त्यांचं जीवनचरित्राचा जो सप्ताह येथे सुरू होता, तर त्या सप्ताहात असलेले महाराज येथे हजर आहेत, त्यांच्यासोबत असणारे वाद्यवृंद तसेच कलाकार मंडळी सुद्धा येथे हजर आहेत। आणि ज्यांनी आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आयोजक सुद्धा इथे तयार आहेत। आणि थोड्या वेळा आधीच आपण लाईव्ह स्ट्रीमिंग बघितलं होतं, थेट प्रक्षेपणाचं बघितलं होतं। तर आता आपण थोड्याच वेळात यांची मुलाखत जाणून घेऊया। तसेच यांनी खूप छान, महाराजांनी खूप छान असे कीर्तन केले आणि कीर्तनामध्ये त्यांनी इतके चांगले चांगले उदाहरण दिले की आपण म्हणजे मंत्रमुग्ध होऊन सर्वांनी ते ऐकले। तसेच महिलांनी सुद्धा खूप छान नृत्य सादर केले, त्यावर त्या थिरकल्या आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये हे आपल्याला पाहायला मिळालंच महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह वर। तर चला तर मग आपण मुलाखत जाणून घेऊ। महाराज जी नमस्कार करते आपल्याला आणि महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। तसेच आपला एकदा आपण जनतेपर्यंत आपला परिचय सांगावा आणि काय सांगाल आजच्या या कीर्तनाबद्दल, साई चरित्राबद्दल। हरिभक्त परायण साई कथाकार अरुण महाराज रोम बोलतो। सद्गुरू साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं आमचा साई निर्माण ग्रुप आणि या ग्रुपचे सर्व विजूभाऊ खोते पाटील, साई प्रतिष्ठानचे सर्व ज्यांनी ही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली ते आमचे सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्त परायण पंकजी लोढा गाव तेथे साई चरित्र पारायण अभियान अंतर्गत ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि बघता बघता बाबांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही हजारो गावामध्ये बाबांचं हे साई चरित्र घेऊन गेलेलो आहोत। त्यामध्ये बाबांनी आम्हाला भरपूर मोठी साथ दिलेली आहे। लाखो कोटी भक्तांपर्यंत हे साई चरित्र बाबांच्याच कृपा आशीर्वादानं साई निर्माण ग्रुप असेल, साई संदेश प्रतिष्ठान असेल, यांच्या माध्यमातून गेलो। कैलासवासी जयवंतरावजी ससाने साहेब साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे सर्वेसर्वा होते, त्याही काळात त्यांच्याही माध्यमातून आम्ही गोवा असेल, पणजी असेल, इतर हरियाणा असेल, इकडं आंध्र प्रदेश असेल, या प्रदेशामध्ये बाबांचं हे साई चरित्र घेऊन जाण्याचा योग आमच्यासारख्या छोट्या पामराला या ठिकाणी बाबांच्या कृपा आशीर्वादानं आलेला आहे असं आम्ही या ठिकाणी समजतो। आणि ही संगीतमय साई कथा
बाबांच्या कृपा आशीर्वादानं कशी करायची, काय करायची हे आम्हालाही माहीत नव्हतं. पण बाबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर होता आणि ही संकल्पना साकार या ठिकाणी साई कथा कशी आहे, ही बाबांनाच आम्हाला बुद्धी दिली आणि ही साई कथा प्रत्यक्षात आज तुम्ही बघितलेलं आहे का भक्त या कार्यक्रमामध्ये मुग्ध होऊन जातात आणि आमचा एक सिम्बॉल आहे जगाच्या पाठीवर आकाशात तारका, शिर्डीत द्वारका, साईबाबा सारखा देव नाही आउट ऑफ स्टेट. जर बाबांची कीर्ती असेल, जगाच्या पाठीवर जेवढे देश आहे तेवढ्याही देशामध्ये माझ्या साईबाबाची कीर्ती आहे आणि ती कीर्ती आजरा अमरच राहील यात काही शंका नाही. धन्यवाद. बऱ्याच ठिकाणी काय होतं की कलाकार मंडळी, वाद्यवृंद वाजवणारी मंडळी यांना सहसा मान मिळत नाही, तथा म्हणजे त्यांचं सहसा नावही घेतलं जात नाही, अथवा असं म्हणा की काही वेळापुरते ते येतात आणि आपलं काम करतात आणि बिचारे निघून जातात. पण आपण या मंडळींना खूप मान देणार आहोत आणि तसेच यांना सुद्धा आपण खूप धन्यवाद देणार आहोत, आभार मानणार आहोत की यांनी किती छान यांच्या वाद्यवृंदाने तसेच गायनाने आज इथल्या भक्तांना किती छान भक्तिमय वातावरणामध्ये लीन करून ठेवले होते. तर असेच एक कलाकार येथे जुळलेले आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज मध्ये. काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि आपला काय म्हणजे आपण काय प्रचिती द्याल याबद्दल? मी हरिभक्तपरायण भगवान महाराज निंबाडकर, राहणार जळगाव. मी सोबत अरुण महाराज बरोबर, मला नाही पैसे दिले चालतील तरी अरुण महाराजला मी सोडणार नाही. मी गायन चारणे करतो. महाराजांचा केव्हा बी फोन आला की भगवान महाराज की तुम्ही यायचंय कलाकार घेऊन, सर माझ्या एका शब्दावर मी कलाकारांना सोबत घेऊन येतो. महाराजांची कथा पर्यंत करतो की ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये आम्ही जे कथा करतोय, इथे साई भक्त असे की आम्ही भरपूर ठिकाणी कथा करली, पण अशा साई भक्तांसारखे भक्त आम्हाला कधी मिळले नाही. ही साईचरणी प्रार्थना करतो. असे साई भक्त आम्हाला सगळ्या ठिकाणी मिळो ही साईचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद दादा. तर कार्यक्रमाचे सचिव येथे आलेले आहेत. चला तर आपण जाणून घेऊया त्यांचे मत. नमस्कार दादा, आपला परिचय सांगा आणि काय सांगाल आज याबद्दल? मनोहरराव फुलारी, साईबाबा वाटिका मंदिरचा सचिव आहे. आणि हे मंदिर हे तसं 10 वर्षाखालचंच बांधकाम आहे, पण ह्या 4-5 वर्षात आम्ही एवढे याला जीव तोडून म्हणजे मेहनत घेतली सगळ्यांनीच, की त्याचा एवढा आता डोलारा तुम्हाला जे उभा दिसला त्याच्यात सगळेच कारंज्यातले किंवा आपल्या बायपास परिसरातले त्यांचं भरपूर योगदान आहे. आणि त्यांच्या निधीमुळं, वर्गणीमुळं हे पूर्ण एवढं मोठा आमचं कार्यक्रम पार पडतो. आताही 8 दिवसात आमचा भरपूर खर्च आहे, पण वर्गणी ते सगळे करून आम्ही पूर्ण अहोरात्र मेहनत करून 15-20 दिवसाचा हे कार्यक्रम पार पाडतो. धन्यवाद सर. आपण बोला ना सर. या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक सुद्धा येथे आलेले आहेत. सर नमस्कार, आपला परिचय द्या आणि काय सांगाल आजच्याबद्दल? इतकी छान सर्वांनी माहिती सांगितली, तर आपण काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आपण उभयता विनोद भाऊ गणवार यांच्या आपणा सुद्धाचे धन्यवाद की आपण अतिशय संगीतमय वातावरण निर्माण झालेलं असताना हे वातावरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे पाऊल होतो त्याबद्दल प्रथमतः आपले स्वागत. धन्यवाद. आणि साईबाबा वाटिका मंदिर कारंजा लाळा हा बायपासचा परिसर आहे. आपल्या विदर्भामध्ये विदर्भ नगरीची माऊली गजानन माऊली आहेत. सगळीकडे गजानन माऊलींचं परिसर आहे. आणि आम्ही ज्यावेळेला मूर्ती स्थापना करायचा एक प्रण केला होता सगळे विचारून की आपण मूर्ती कुठली बसवायची, तर सर्वांमध्ये असं एक ठरलं की बाबा आपल्या मागच्या बाजूला स्वामी समर्थ आहात, समोरच्या बाजूला गजानन माऊली आहेत, आणि म्हणून दोघांच्या मध्ये आपण सद्गुरू साईनाथांची मूर्ती स्थापना करू असं एकमताने ठरल्यानुसार मूर्ती स्थापना 2023 मध्ये झाली. आणि आज हा जो वर्धापन दिनाचा जो महोत्सव आहे, हा 3रा वर्धापन दिन महोत्सव आम्ही बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ही रजिस्टर्ड संस्था आमची त्या अंतर्गत साईबाबा वाटिका मंदिर याच्या माध्यमातून आम्ही चालवतो. अतिशय सुंदर असं 3 वर्षापर्यंत आम्ही भागवत केलं आहे. अच्छा, म्हणजे दरवर्षीच हा कार्यक्रम आयोजित हा कार्यक्रम दरवर्षी 20 मार्च ते 27 मार्चच्या दरम्यान असतो. सुरुवातीला 3 वर्ष आम्ही कळस मांडल्यामुळे 3 वर्ष भागवत सप्ताह केला. सुस्थित चित्रा दिदी यांनी संगीतमय भागवत केलंय. यावर्षी आम्हाला असं म्हणजे अडचण एक अशी मनात भावना होती सर्वांच्या की साईंचं मंदिर असताना साईंची कथा का होऊ नये, आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. तर साई कथाकार फार कमी असतात, साई कथाकार साईचं चरित्र सांगणारे कमी असतात. आणि संपर्क केल्यानंतर साईबाबांच्याच आशीर्वादाने मला प्रत्यक्षात साईच्याच रूपाने आम्हाला साई कथाकार भेटलं असं मी तुम्हाला इथे सांगू शकतो की त्यांच्या वाणीतून साईबाबा हा घराघरापर्यंत कारंजात नक्कीच पोहोचेल. आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी कारंजा जनतेला आणि आपले जेवढे फॉलोअर्स आहेत त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा साईबाबा वाटिका मंदिर बालाजी नगरी भाग 2 मध्ये येऊन साईचरणी आपली सेवा द्यावी, साईंचा आशीर्वाद घ्यावा. आणि आपली जी काही सेवा असेल, आपली छोटी सेवा मोठे पुण्य, साईबाबा आशीर्वाद आपल्याला सदैव राहावी हीच प्रार्थना करतो. आपले मनस्चे आभार मानून महाराजांनी जी कथा सांगितली त्यांचे आभार मानतो.
आणि त्यांच्या वाद्यसंगीत वृंदांचे आभार मानून इथे मी आपले धन्यवाद. धन्यवाद. या चॅनलचा कौतुक करायचं आहे की या ठिकाणी वाटिका मंदिरातील अध्यक्ष किशोर भाऊ असतील, त्यांचे सचिव असतील, माझे गुणीजन असतील, यांनी हा उपक्रम आपल्या छोट्याशा नगरामध्ये बाबांचं एवढं मोठं मंदिर बांधलं. खऱ्या अर्थानं मी धन्यवाद त्यांना देईल आणि हे मंदिर खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचवण्याचं काम तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. म्हणून प्रथमतः मी तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देईल. असंच कार्य तुमचं या चॅनलच्या माध्यमातून, बाबांची सेवा या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित हो ही अपेक्षा करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. ओम साईराम. आता येथे हजर आहे तर ते काय म्हणतायत पाहूया. मला आपला परिचय द्या आणि काय सांगाल आपण. ओम साईराम. आज या ठिकाणी मी गजानन महाराज बंद्रे शिर्डीहून आलेलो आहे आणि आमचे असणारे गुरुवर्य युवा कीर्तनकार आणि साईकथाकार हरिभक्तपरायण अरुण महाराज रोम यांच्या ओजस्वी वाणीतून या ठिकाणी सुरू असलेली साई चरित्र कथा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने ते सादर करत आहेत. तर त्यांच्याबरोबर मी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही फिरत असतो. तर गेल्या 15 वर्षापासून महाराजांनी आम्ही सर्व मिळून बाबांचा साईचरित्र आणि त्यांची असणारी शिकवण, तत्त्वज्ञान काय आहे ते महाराजांनी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. हो हो बिलकुल. हो यांना बोलू द्या बिलकुल.